लवकरच आमच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार हे कर्जमाफी करणार आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पाठीशी. मतदान समर्थनार्थ आणि अन्नदाता शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ तिवसा येथे रविराज देशमुख यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं आहे. अतिशय उत्साहाचं वातावरण आपल्याला शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते आहे. आज त्याचा दुसरा दिवस आहे. आपल्यासोबत स्वतः रविराज देशमुख आहे, आपण त्यांच्यासोबत बोलूया. काय सांगाल भाऊ, अतिशय सुंदर वातावरण शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळते आहे, काय सांगाल? आमचा शेतकरी बांधव हा सातत्यानं जनतेसाठी शेतात राबत असतो आणि खऱ्या अर्थानं या जगाचा तो पोशिंदा आहे. हा शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण पाहण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचा थकवा नाहीसा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या शंकरपटाचं सातत्यानं आयोजन करत असतो. माझ्या नावाने जरी असला रविराज देशमुख मित्र परिवार हा आमचा परिवार आयोजित करत असतो आणि आमच्या टीममधले शंतनू देशमुख, अमित बाबुळकर, सचिन इंगळे आणि अनेक आमच्या मित्रपरिवारातले सारेजण सातत्यानं या शंकरपटाची प्रतीक्षा करत असतात की जेणेकरून हा शेतकऱ्यांच्या खऱ्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे. आणि त्याचा मागचा उद्देश असा की केंद्रातील मोदीजींचं सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही, शेतकऱ्यांना एक मानाचं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे की किसान आत्मसन्मान योजना ही केंद्रात मोदीजींनी आणली आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी आणली. आणि केंद्रात मोदीजींचं सरकार, राज्यात देवेंद्रजी सरकार, या सरकारमध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे आता नुकताच अतिवृष्टीमुळे जो दुष्काळ पडला होता, तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींनी 31,648 कोटीचा पॅकेज शेतकऱ्यांना देऊन आम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही हे दाखवून दिलंय. लवकरच आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे कर्जमाफी करणार आहे, म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचं सरकार सातत्यानं आहे. आणि माझा पण हा प्रयत्न आहे की शासकीय कार्यालयात जेव्हा शेतकरी बांधव जातो तिथल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांचं मानानं सन्मानानं त्यांना ट्रीटमेंट दिली पाहिजे, त्यांचं काम पहिल्या नंबरवर करून दिलं पाहिजे. कारण शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं सर्वात प्रामाणिक या देशात कोणी असेल तर आमचा शेतकरी बांधव आहे आणि म्हणूनच त्याचा सन्मान केला पाहिजे. आमच्या युवा पिढीलाही सांगणं आहे की बाबा, जरी शेतकरी बांधव आमचे मध्यमवर्गीय सर्वसामान्य दिसतात पण ते खरे प्रामाणिकपणे काम करतात. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे याची सुद्धा माझ्याकडून आम्ही युवा टीमला आणि लहान मुलांना द्यायचा प्रयत्न करतो की जेणेकरून की शेतकऱ्यांना या भारतात सर्वात मानाचे स्थान राहावे हा आमचा मेन उद्देश आहे. आणि आता या आमच्या शंकरपटात आमचे शेतकरी बांधव येतात, लाखोच्या संख्येने येतात आणि आम्हाला सांगताना आनंदही होतो की विदर्भातला सर्वात मोठा शंकरपट म्हणून लाखो लोकांची म्हणजे शेतकरी बांधवांची तमाम बाकी नागरिकांची उपस्थिती आमच्या या शंकरपटात असते. आणि महाराष्ट्रातील नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा इथले सुद्धा जोडे या शंकरपटात येतात. म्हणून हा आता आमचा राष्ट्रीय लेवलचा शंकरपट झालेला आहे आणि या जनतेचा आणि शेतकरी बांधवांचा प्रतिसादातून हा शंकरपट या मोठ्या लेवलला पोचवत आहे. आजचा हा पहिल्या दिवसाची सुरुवात, उद्या परवा तर एवढी धमाल गर्दी राहणार आहे आणि या शंकरपटाचं लाईव्ह टेलिकास्टसुद्धा आहे. सिटी न्यूज अनेक चॅनलवर लाईव्ह हा शंकरपट होतो आहे आणि तुमचं MB न्यूजसुद्धा याचं सातत्यानं म्हणजे मला आठवते की मागच्या 3-4 वर्षापासून सातत्यानं आमच्यासोबत आहे. पुढचं वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष आमचं शंकरपटाचं आणि मोठ्या धमाल पद्धतीने आम्ही साजरा करणार. बक्षिसाची खूप मोठ्या लेवलला लूट राहणार आहे. मोठे नेतेसुद्धा या शंकरपटाला येतील. आमचा प्रयत्न राहतील की यावर्षी 26 तारखेला 2 वाजता आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब, राष्ट्रीय नेत्या नवनीत अभिराणा, आमचे खासदार बोंडे साहेब, आमचे आमदार राजेश भाऊ आणि सर्व आमदार या शंकरपटाला भेट देणार आहे. पण पुढच्या वर्षी आमचा आग्रह आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांना आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. त्यांना सुद्धा आमच्या शंकरपटाचा आनंद
घ्यायला लावू आणि शेतकरी बांधवांसाठी काहीतरी अजून नवीन काही घोषणा करायचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच हे शंकरपट किती दिवस चालणार आहे जवळपास, आणि तुम्ही एक शेतकऱ्यांना काय आवाहन करणार आहे शंकरपटामध्ये? मी पण एक शेतकरीच आहे आणि जे मला दिसतं की खऱ्या अर्थानं प्रामाणिकतेचं या देशात सर्वात प्रामाणिक कोण असेल तर आमचा शेतकरी बांधव आहे. म्हणजे रक्ताचं पाणी करून घामातून उत्पन्न निर्माण करून या जगाला पोशिंदा म्हणून आणि अन्नदाता म्हणून या शेतकरी आमचा राबतो आणि म्हणूनच आपलं पोट भरतं याचे आम्हाला जाणीव आहे आणि सर्व जनतेला या भारतीय वासियांना सुद्धा जाणीव आहे. म्हणून त्यांना एक मानाचं स्थान निर्माण करण्याच्या उद्देशानं या शंकरपटाचं आयोजन आहे आणि ह्या संदेश द्यायचा की काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहे. कोणत्याही शेतकरी बांधवांनी कोणतीही समस्या त्यांनी सांगितली, मी तरी ते ताबडतोब पहिल्या प्रायोरिटीवर सोडवण्याचा प्रयत्न करेल. त्यांचे पांढर रस्ते असेल किंवा शेतातले वेगळे विषय असेल की त्यांच्या योजनेची सबसिडी असेल की ताबडतोब त्यांच्या खात्यात कशी पोहोचेल या दिशेने आमचं भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणच्या वतीनं मी शब्द देतो. आणि लोकांना माहीत आहे की रविराज देशमुख ताकदीनं काम करतो आणि शेतकरी बांधवांसाठी सातत्यानं राबवण्याचा प्रयत्न करतो. नुकतीच मी अटल यात्रा केली होती अमरावती ते शेगाव. या रस्त्यात हजारो शेतकरी मला भेटले, त्यांच्या समस्या मी जाणून घेतल्या आणि त्या आता सोडवण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. आमच्यासोबत आमच्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री बावनकुळे साहेब आमच्या पाठीशी नाही, ते पण शेवटच्या माणसाचं दिलेल्या तक्रारीची परिस्थिती करतात. त्याचप्रमाणे आमचे लाडके मुख्यमंत्री हे सुद्धा ताकदीनं शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि विश्वाचे नेते आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी हे तर शेतकऱ्यांच्या पाठीशी जग जाहीर आहे, सर्वश्रुत आहे. हे खऱ्या अर्थानं आतापर्यंतच्या सरकारने बाकीच्या गोष्टी केल्या, कृतीत इकडे केंद्रात मोदीजी आणून राहिले आणि राज्यात देवेंद्रजी आणून राहिले आणि अमरावती जिल्ह्यात बावनकुळे साहेब आणून राहिले आणि आमचे सर्व आमदार ताकदीनं शेतकरी बांधवांच्या आणि जनतेच्या सानिध्यात आहे. सर्वांच्या ज्या ज्या समस्या सोडवण्याचे आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रयत्न. नक्कीच अतिशय सुंदर असं आयोजन शंकरपटाचं तिवसा शहरामध्ये केलं आहे आणि आपण पाहतो आहे की शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते आहे. आणि आपल्यासोबत जे बोलले ते होते रविराज देशमुख. त्यांनी शेतकऱ्यांना एक आवाहन केलं आहे की आपला तणाव कमी करण्यासाठी नक्कीच या शंकरपटामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि पुढच्या वर्षी रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरा करणार आहे आणि त्या महोत्सवादरम्यान आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सुद्धा त्यांना सुद्धा बोलवण्याचा प्रयत्न आमचा असेल असं सुद्धा मत यावेळी रविराजजी देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.